नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. त्यांच्या प्रभागातील प्रश्न काय आहेत आणि त्यावर ते कशा प्रकारे निराकरण करणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करत आहोत समाजमुद्रा या विशेष सत्रात. तर आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 1 ड चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विजय रामराव कल्याणकर सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. जी नमस्कार. जय महाराष्ट्र. सर, आपण आजपर्यंत कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेत त्याबद्दल आम्हाला थोडासा आढावा द्या. सामाजिक कार्य करणे म्हणण्यापेक्षा मी लोकांच्या गरजेकडे जास्त लक्ष देतो की लोकांच्या गरजामध्ये जे काही सुविधांचा अभाव असतो त्याकडे जास्त लक्ष असते माझं. जसे की आता काही ड्रेनेज लाईनच्या समस्या असतील, गटार तुंबलेल्या समस्या असतील, लाईटच्या खांबावरले विजेचे प्रश्न असतील, विजेच्या खांबावरले, त्यानंतर जो पाणी टंचाई असेल किंवा पाणी पुरवठा अनियमित असेल त्याबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्याचं निराकरण करतो आणि होईल तेवढ्या सर्व गोष्टींचा मी लक्षपूर्वक आढावा घेत असतो. ओके सर. तर सर, यासोबतच आपल्याला आपल्या प्रभागात कोणकोणत्या समस्या अशा जाणवतात की मागील काळामध्ये व्हायला पाहिजे होत्या पण अजून झाल्या नाहीत? तशा समस्या मॅडम संपणाऱ्या दिसत नाही आहेत, कारण आजपर्यंत समस्या ज्या वाढतच गेल्यात जवळपास. होईल तेवढा प्रयत्न केला आम्ही आमच्या सामाजिक उपक्रमातून, आमच्या सहकाऱ्यांनी म्हणा, मी म्हणा, पण समस्या बरेच आहे, अजून त्यांना तोंड द्यायचं बाकी आहे समस्यांना. ठीक आहे सर. तर सर, आपल्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट किंवा या व्यतिरिक्त अजून ज्या समस्या आहेत त्यावर आपण काय उपाययोजना करणार आहात? तसं पाहायला गेलं तर मॅडम कचऱ्याची विल्हेवाट आहे, यावर बरंच काही प्रश्नांचा आपल्याला सामोरं जावं लागेल आम्हाला. कारण विल्हेवाट गेलं तर ती विल्हेवाट पूर्णतः होत नाही. बऱ्याच जागेचा अभाव आहे आणि अपूर्ण कचऱ्याची जी काही व्यवस्था नाही आहे त्यामुळे आरोग्यास घातक आहे ते. त्यामुळे जनावर दगावतात, आपल्या मुलाबाळांना आजार व्हायलेत, विकार व्हायलेत आणि त्यासाठी आरोग्य केंद्र जवळपास नाही आहे आणि त्यासाठी आम्हाला फार दूरवर जावं लागतं. जसे आरोग्य केंद्र आता आम्ही सरकारी पाहायला गेलं तर इथं जवळपास नाहीच आहे. विष्णुपुरीसारख्या जावं लागतं. सगळ्यांना खाजगी मिळेल असं नाही ना मॅडम, कारण सगळ्यांना खाजगी उपाय मिळेल व त्याचा काही उपयोग होईल असं नाही आहे. बऱ्याच जणांचं कसं असते, सरकारी दवाखान्यात जायला यायला जवळपास 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मग तो पेशंटला त्रास होतो. मग तो पण अभाव आहे, तो परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जसं काही आता विजेची जे काही समस्या आहे, आम्ही अनियमित व्हायले, आम्ही बऱ्याच वेळा प्रॉब्लेम मिटवण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना मिळालो, त्यांना भेटलो, त्यांच्या निवेदन तयार केले, त्यांना निवेदन दिले, पण पाठपुरावा होत नाही असं दिसतंय. वरिष्ठ नेत्यांचं बी याच्यावर लक्ष नाही आहे. फक्त कागदोपत्री विकास दिसतोय, पण त्यासाठी उपाययोजना म्हणून अजून काही केलेली नाही आहेत. आम्ही बऱ्याच वर्षापासून त्यांना म्हणतो वा लाईटचे खंबे जे आहेत हे कमकोत झालेत, विजेच्या तारा कमकोत झाल्यात, पण त्याचं उत्तर काय येतंय की साहेब यांचं टेंडर निघालं नाही आहे, कोणीतरी त्याचं काही ते कोटेशन्स नाही आहेत. मग आम्ही म्हणतो मग विजेच्या तारा जे कमजोर झाल्या असेल, उद्या जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण? आणि असे अपघात छोटे मोठे झालेत आमच्या वार्डात, आम्ही प्रत्यक्ष बघितलेत आणि त्या अपघाताला सामोरे गेलेत आमचे नागरिकसुद्धा. त्याच्यातून बरेच अपघात झालेत, कोणाला इजा झाली आहे, कोणाला त्याच्यामुळं थोडंसं अंगाला म्हणा समजा जाळपोळ झाली आहे. आम्ही ते समस्या खूप बघितल्या, त्यासाठी निवारण करणं गरजेचं आहे आणि होईल तेवढं ताबडतोब केलं तर बरं राहील. कारण आमच्याकडे इतकी वस्ती वाढलेली आहे, त्या वस्तीमुळं पूर्ण त्यावर लोड पडला आहे, त्या विजेच्या याच्यावर जनित्रावर. मग त्याच्यामुळं काय होत असतं, लोड आल्यामुळं ते विद्युत पुरवठा कमी पडत आहे. मग अधिकारी सांगतायत साहेब आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण तो परिपूर्ण होत नाही. नंतर राहिला पाण्याचा प्रश्न. पाणी जे आहे रोज सकाळी म्हणजे रोज म्हणण्यापेक्षा 3 दिवसाला जो पाणी पुरवठा आहे तो अनियमित होतो. कुठे कमी दाबाने येतोय तर त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता भासते. नागरिकांच्या शेवटच्या घरापर्यंत पाणी यायला वेळ लागतो. पुढच्या घरानं जर पाणी घेतलं तर शेवटच्या घरापर्यंत पाणी यायला त्याला 2 तास लागेल. तोपर्यंत पाण्याची पाईपलाईन बंद होऊन जाते, वॉलमन बंद करून टाकतो, कारण त्याला टायमिंग दिली आहे. मग तोपर्यंत खालच्या घरापर्यंत जायला पाणी पुरवठा कमी पडतोय. पंप लावल्यामुळे काय होतं, जेवढा तो पुरवठा व्हायचा तो जास्तीचा होतो. मग खालच्या घरापर्यंत जायला वेळ लागतो, कारण बऱ्याच जागी उतार आहेत, चढ आहेत, पाईपलाईन व्यवस्थितची जी रचना नाही आहे, ही रचना अवस्थित आहे, व्यवस्थित नाही आहे. त्यावरही बी आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच नागरिकांच्या समस्या अशा आहेत की पाण्याचा जो पाईपलाईनचा जो येतो प्रवाह हा ड्रेनेजच्या माध्यमातून त्याच्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळे दूषित पुरवठा. आम्ही यावरही उपाययोजना सांगितल्या होत्या की साहेब त्याला आम्ही काय करू, म्हणलं आपण सेक्शन वेगळं करू त्या पाईपलाईनला,
कारण त्याच्यानं काय होईल, उद्याचं पाईपलाईन फुटली तर ड्रेनेजचा जो घाणेरडा पाण्याचा प्रवाह असतो त्याच्यामध्ये विसर्जित होईल आणि आरोग्यास घातक आहे. त्यामुळे आरोग्य खराब होईल, अनेक समस्या निर्माण होतील. यावरही उपाययोजना करणे गरजेचं आहे. नक्की सर. तर सर यासोबतच मागील नगरसेवकांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण झालेत का, आपल्याला काय वाटतं? पूर्ण झाले असते तर आम्हाला उभं टाकायची गरज नाही ना साहेब, किंवा त्यांना पण ह्या निवडणुकीला सामोरं जायची गरज नव्हती, बिनविरोध आली असते ती. समस्या आहेत म्हणून नागरिकांनी आम्हाला आवाहन केलं की बा तुम्ही काय करा, तुम्ही पण ह्यासाठी सामोरे जा आणि ह्या विरोधात आम्ही आवाहन करतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणून त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊनच उभे केलं. आम्ही नागरिकांच्या माध्यमातून आलो. तर मग अशी परिस्थिती का निर्माण होते, काय वाटतं आपल्याला? कारण सत्ताधारी कसं आहे, सत्ताच भोगतायत आणि त्या सत्तेचा उपयोग नागरिकांसाठी होते असं दिसत नाहीये. जर तसं असतं तर फक्त कागदोपत्री बजेट दिसतोय, त्या बजेटचं रूपांतर कृतीमध्ये दिसत नाही. आणि जर तसं असतं तर आज जो पैशाचा आगडोम जो झालाय हो त्याचंच प्रतीक आहे. पैशाचा वापर भरपूर झाला आमच्या वार्डामध्ये आजपासून, म्हणजे इतका पैशाचा वापर होत आहे, अमाप वापरते अमाप. ठीक आहे सर. तर सर या आता मतदार करणाऱ्या मतदारांना आपण काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की ह्या 2 दिवसाच्या 15 दिवसाच्या राजकारणामध्ये आपण कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा अफवांना किंवा कुठल्याही एखाद्या नेत्याच्या दबावाखाली किंवा कुणाच्या प्रेशरखाली मतदान करू नका. एका सुज्ञान, एका सुशिक्षित आणि सगळ्या ज्या काही उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचे ते आमच्यासारख्या सामाजिक उपक्रमात भाग घेणारे, सामाजिक उपक्रम राबवणारे आणि तुमच्या सुखदुःखात प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक वार्डातल्या समस्येला तोंड देणाऱ्या आमच्यासारख्या उमेदवारांना मतदान करा असं मी आवाहन करेन. नक्की सर. तर सर जनतेने आपण असं कोणतं काम करणार आहात पहिल्यांदा निवडून आल्यानंतर की त्या गोष्टीचा विचार करून जनतेने आपल्याला निवडून द्यावं? तसं पाहायला गेलं तर आमच्या वार्डामध्ये म्हणा बऱ्याच समस्यांचा अभाव आहे. त्यामध्ये आहे बघा, एक तर पहिली गोष्ट आहे पथदिवे. त्यानंतर विजेचे जे काही प्रश्न आहेत ते बरेच प्रलंबित आहेत. कारण बऱ्याच जागी तारेचे जे काही लोंबकळलेले आहेत, खांब्यावर तार लोंबकळले, त्याच्यामुळे अपघात व्हायलेत आणि ते तार दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच रस्त्यांचा जो दुरुस्ती काय आहे, रस्ते खराब झालेले आहेत त्याच्यामुळे आणि ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि ड्रेनेज लाईन जी झाली आहे 10 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून, ती परत उखळण्यात येत आहे. मॅडम, आमचा प्रश्न असा आहे की परत का उखळत आहे तुम्ही? याचा अर्थ असा आहे की ते बोगस काम झालेले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि परत त्याच ड्रेनेज लाईनला परत रिसायकल केलं जात आहे. हे कशामुळं? याचा अर्थ कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे. लोकांना वेटीस धरून आज लोक एवढे त्रस्त आहेत मॅडम की परत तोच रोड खंदाले, तिथंच खड्डा होतोय. आजही आम्ही जेव्हा प्रचारात जातोय तेव्हा आम्हाला त्यांनी दाखवलं किंवा हे काल परत सुरू केलं यांनी, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर लोकांना मतदानाला बोलवण्यासाठी हे आम्ही काम करत आहोत. म्हणजे इतकी 4 वर्ष काय केलं त्यांनी? 4 वर्ष करायला पाहिजे होतं ना, निवडणुकीच्या तोंडावरच का? अगोदर करायला पाहिजे होतं ना. आता नेमकं का होतंय याची पण चौकशी झाली पाहिजे आणि जनतेचं जाणलं पाहिजे की निवडणुकीच्या तोंडावरच का कामं सुरू होतात, हे अगोदर का होत नाहीत. म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न जातो की आम्ही काम करायलो, आम्ही दाखवायलो, आम्हाला मतदान करा. हे आम्हाला कुठेतरी थांबवायचं. तर सर आता जो शिवसेना शिंदे गटाने जो जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे त्या जाहीरनाम्यावर अनेक पक्ष टीका करत आहेत किंवा आपला अधिकार दाखवत आहेत. त्यासोबतच भाजप देखील त्यावर अधिकार दाखवत आहे. तर ही मागील कामे कोणत्या पक्षाने केली नेमकं, आपल्याला काय वाटतं किंवा आपलं मत काय यावर? मॅडम, जो काही यांनी विकासाचा आराखडा दाखवत आहेत हा महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी त्याचं स्ट्रक्चर झालेलं आहे. फक्त वर्ग केला ह्यांनी. ऑलरेडीच महाविकास आघाडीच्या काळात ही कामे मंजूर होती, पण 2022मध्ये जी सरकार पाळलं ह्यांनी महाविकास आघाडीचं, तोच त्यांनी फक्त सही बदलली. तोच स्ट्रक्चर आहे, तोच निधी आहे, फक्त स्ट्रक्चर बदललं. पण अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याच काही त्रुटी आहेत. तुम्ही आजही वार्डामध्ये, नांदेडमध्ये वार्डच नाही तर पूर्ण शहरामध्ये जाऊन बघू शकता की किती कामं झाली, किती अर्धवट आहे. आजही भाग्यनगरसारख्या VIP रोडवर सारख्या आनंदनगर ठीक आहे, पण VIP रोड, आनंदनगर रोड, आजही यशवंत कॉलेजचा रोड धूळ खात पडत आहे. विद्यमान जे काही खासदार आहेत भाजपाचे
त्यांच्याच कॉलेजसमोर भाग्यनगर ते VIP रोडपर्यंत किती धूळ आहे, तुम्ही फक्त एकदा चक्कर मारा. मग तुम्हाला समजेल की विकास आराखडा ह्यांचा आहे का त्यांचा आहे. त्यांच्यामध्ये लाथळी लागलेली आहे की आमचा आहे तर त्यांचा आहे, असं आहे. तर सर, यासोबतच आपण आणि आपली लढाई थेट आमदार पुत्र सुहास कल्याणकर यांच्यासोबत आहे. तर आपल्याला काय वाटतं, ही लढाई अटीतटीची होईल का? निश्चितच होईल अटीतटीची, कारण समोर आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत. आता ते शिंदे गटाचे आमदार तुम्ही सगळं जगच ओळखतंय की त्यांच्याकडे काय आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आव्हान नक्कीच आहे, पण मला वाटत नाही की माझ्यासाठी विजय अवघड आहे म्हणून. कारण जनतेनं मान्य केलं आहे आणि जनतेनं स्वीकारलं आहे आम्हाला की हे बरोबर नाही, की कुठेतरी कार्यकर्त्याला त्यांनी जे न्याय द्यायचा तो दिला नाही. सगळं आपल्या पुत्राला आपल्या घरी असावं हे त्यांचं ध्येय दिसत आहे. हे सुरुवातीपासूनच चालत आले, कारण मी पण काम केलं आहे सोबत. मी तर दिवस रात्र काम केलं आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता की विजय कल्याणकर काय आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर हे होते विजय कल्याणकर, प्रभाग 1D चे अधिकृत उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. तर पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद.